आता पाहूयात दिवसभरातील विविध बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा। एकीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात उद्धव ठाकरे गटाकडून मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं जात आहे, तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेल्या सहकुटुंब भेटीमध्ये त्यांनी धारावीचा मुद्दा मांडलेला आहे आणि धारावीच्या या मुद्द्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे एकीकडे राज्यामध्ये होणारं आंदोलन आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आश्वासन, यामध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान आणि पुढील उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय पथक हे जळगाव जिल्ह्यात दाखल झाले असून चाळीसगाव तालुक्यात केंद्रीय पथक शेतात जाताच शेतकऱ्यांनी हंबरडा फोडत आपल्या व्यथा मांडल्या आहेत। चाळीसगाव तालुक्यातील बेलाखेड, दोंडिगर, हिरापूर यासह इतर गावांमधील शेतकऱ्यांच्या मका आणि कापसाच्या पिकाची पाहणी यावेळी केंद्रीय पथकाने केली। शेतकऱ्यांना किती खर्च लागला, किती नुकसान झाले यासह इतर बाबी केंद्रीय पथकाने जाणून घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला। मात्र नुसतं पाहणी न करता सरकारने ठोस मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक फटका हा कापूस, मका यासह इतर खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले असून त्याचप्रमाणे आगामी काळात पशुपालक शेतकऱ्यांसाठी चारा छावणी, भूजल पातळी, पाणी पुरवठा ह्या विषयांवर देखील पथकाने चर्चा केली असून या संदर्भातला अहवाल हा केंद्राकडे पाठवणार असल्याची माहिती पथकाने दिली आहे। दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक हे कालपासून जालना जिल्हा दौऱ्यावर आले आहे। या दौऱ्यात मोजक्या 1-2 गावांची पाहणी न करता प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केंद्रीय पथकाने करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे। ही पाहणी करत असताना केंद्रीय पथकाने पाणी टंचाई आणि चारा टंचाईची पाहणी देखील करावी अशी मागणी देखील सुरेश काळे यांनी केली आहे। आजपासून राज्य सरकारी कर्मचारी हे बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहे। या सर्व परिस्थितीत केंद्रीय पथकाला दुष्काळाची दाहकता कशी समजणार असा सवाल देखील काळे यांनी उपस्थित केला आहे। केंद्रीय पथकाने पाहणी करत असताना केंद्रीय पथकाचा हा पाहणी दौरा पर्यटन दौरा ठरू नये व शेतकरी हिताचा दौरा ठरावा अशी अपेक्षा सुरेश काळे यांनी व्यक्त करत केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करावी, त्याचबरोबर बँकांच्या वसुलीला स्थगिती द्यावी व दुष्काळाचं अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावं अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी व्यक्त केली आहे। दुष्काळ पाहणी पथक आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते। या पथकाने बीड तसेच वडवणी तालुक्यातील भागात पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला, परंतु ही जी पाहणी होती ते केवळ महामार्गालगतच असल्याचे पाहायला मिळाले। ज्या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते ते शेतकरी देखील कृषी सहाय्यकाने किंवा त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी ज्यांना बोलवून आणलं होतं ते शेतकरी होते। तर ज्या शेतकऱ्यांनी या पथकापुढे गाराने मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील रोखण्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे। दुसरीकडे या भागातील शेतकऱ्यांनी आम्हाला चारा नाहीये, पाणी नाहीये, शेतीतील उत्पन्न नाहीये, उत्पन्नापोटी जो आता आर्थिक संकट उभा राहिलंय त्यावर उपाययोजना म्हणून विमा जाहीर केला, परंतु तो विमा देखील मिळाला नसल्याचं सांगितलंय। या पथकाने या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काय करावे लागेल याबाबतही शेतकऱ्यांना विचारणा केली असता शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। परंतु हे पथक केवळ महामार्गालगतच पाहणी करत फिरल्याने अंतर्गत भागातील प्रश्न मात्र या पथकापासून दूरच राहिले असून आता हे प्रश्न कधी सुटणार आणि केंद्रीय दुष्काळी पाहणी पथकाचा हा दौरा फलदायी कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला सांगोला तालुक्यातील अचकदनी येथे पोहोचण्यास अंधार पडला, मात्र तरीही मोबाईलच्या प्रकाशात या अधिकाऱ्यांनी येथील पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। दुपारी बारामती येथून हे पथक माळशिरस तालुक्यात आले। त्यांनी सुळेवाडी, शिंगुर्णी या गावातील शेतकऱ्यांची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या पिकाची अवस्था, पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पीक विमा अशा अनेक विषयावर या पथकाने ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत नोंदी करून घेतल्या। यानंतर हे पथक संध्याकाळी 6 वाजता सांगोला तालुक्यातील अचकदानी येथे पोहोचले, मात्र तोपर्यंत अंधार पडू लागल्याने मोबाईलच्या प्रकाशात या पथकाने येथील शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या। त्यानंतर महूद येथे जाईपर्यंत अंधार पडला असला तरीही रोड लाईट आणि बॅटरीच्या प्रकाशात या पथकाने येथील डाळिंबाच्या बागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी परिसरातील तलावामधील साचलेला गाळ काढण्याच्या सूचना दिल्या। राज्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक दाखल झालं आहे। हे पथक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी दुष्काळाची पाहणी करत आहे। धुळे जिल्ह्यातही या पथकातील काही सदस्य दाखल झाले होते।
मात्र त्यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी न करता ते थेट चाळीसगावकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळ पडला आहे. 38 महसूल मंडळांपैकी 34 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी खरीप हंगामासोबतच रब्बी हंगाम देखील वाया गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. केंद्रीय पथक धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात दुष्काळाची पाहणी करेल असं पत्र प्रशासनाला प्राप्त झालं होतं. त्यानुसार संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली होती. मात्र हे पथक दुष्काळाची पाहणी न करता थेट चाळीसगावकडे रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जुनी पेन्शन लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी आजच्या दिवशी राज्य सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी यांनी संप केला. या संपामध्ये राज्यातील आरोग्य रुग्णालयातील कर्मचारी असतील किंवा महसूल कार्यालयातील कर्मचारी असतील हे सहभागी झालेले होते. एकूणच काही महिन्यांपूर्वी या कर्मचाऱ्यांसोबत शासनाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 6 महिन्यांमध्ये जुनी पेन्शन लागू केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि हेच आश्वासन न पाळल्यानं कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी हा संप पुकारण्यात आला होता आणि त्या संपाचं पालन करत अनेक कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग देखील नोंदवला होता. यामध्ये कर्मचारी जरी संपावर असले तरी यावेळेला ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या पुरवण्यात आल्या. त्यामुळे आरोग्य सेवेच्या दृष्टीनं कुठलाही यामध्ये खंड पडला नाही. मात्र दुसऱ्या बाजूला जोपर्यंत हा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशा पद्धतीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हा जुना पेन्शनचा मुद्दा सरकारनं निकाली लावावा अशा स्वरूपाची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील सर्व सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावरती गेलेले आहेत. कोल्हापुरातील सुद्धा हजारो कर्मचारी आजपासून बेमुदत या संपावरती गेल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये आता एकही कर्मचारी पाहायला मिळत नाही. त्यामुळे सर्वच कार्यालय ओस पडल्याचं दिसून येते. तर जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून याच कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. काल सुद्धा या संदर्भातली बैठक सरकार सोबत झाली. मात्र ही बैठक सुद्धा निष्फळ ठरली आणि म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपावर जाण्याचं हत्यार उपसलंय. त्यामुळे आता कोल्हापुरातल्या अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. त्यामुळे सरकार यातून कशा पद्धतीने मार्ग काढणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण विदर्भातले कर्मचारी जे आहेत ते अधिवेशनावर धडकलेले होते आणि त्यानंतर आज जर बघितलं तर अमरावतीमध्ये कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. जवळपास 43,000 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि पूर्ण शासकीय कार्यालयाचे कामकाज जे आहे त्यांनी ठप्प पाडलेलं आहे. आणि सध्या जर बघितलं तर जुनी पेन्शन योजना लागू करा हीच एक मुख्य मागणी त्यांनी केलेली आहे. आज जर बघितलं तर जिल्हा परिषद कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, आरोग्य विभाग असेल, अशा असंख्य कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आहे आणि कर्मचारी एकाच मागणीवरती ठाम आहे. आमची मागणी केवळ जुनी पेन्शन योजना लागू करा इतकीच मागणी त्यांनी घेऊन ठेवलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक विभागातील राज्य कर्मचारी जे आहेत आज बेमुदत संपावर गेलेले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन देखील केलं. सुमारे 22,000 कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आज बेमुदत संप करत आहेत. त्याचबरोबर 4,500 महिला कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या. खरं तर जिल्ह्यातील अनेक भागातील जे कर्मचारी आहेत ते आज संपावर गेल्यामुळे संपूर्ण जे कर्मचारी संपावर गेल्यामुळे जे आहे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं गेलं तर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभाग, त्याबरोबर कृषी विभाग, आरोग्य विभाग या ठिकाणाचे कर्मचारी गेल्यामुळे नागरिकांना जे आहे त्या मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बार्शीतील एका मराठा बांधवाने बार्शी ते दिल्ली हा सायकल प्रवास सुरू केला आहे. बंडू लोकरे असं या मराठा तरुणाचं नाव आहे. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्ली हा सायकल प्रवास सुरू केला आहे. खरं तर हा प्रवास करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या सायकल यात्रेची सुरुवात केली. त्यानंतरनं ते दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटून मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणार आहेत. खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच मागणी आहे असं बंडू लोकरे यांनी सांगितलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड काळात झालेल्या 99 कोटी रुपयांच्या साहित्य खरेदी घोटाळ्याची
आता आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. विधिमंडळात आरोग्य खात्याच्या कारभारावरून झालेल्या गदारोळानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गोंधळानंतर ही बाब स्पष्ट केली आहे. एका महिलेच्या मृत्यूच्या संदर्भाने बोलताना बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील 99 कोटीच्या साहित्य घोटाळ्याची जी आहे ही चौकशी भ्रष्ट अधिकाऱ्याच्या हातात दिल्याचे सांगितले होते आणि त्या प्रकरणी अधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्याविरोधात बुलढाणा पोलिसात त्यासाठी तक्रार द्यावी लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. आणि त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रकरणाची जी आहे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करावी या मागणीला घेऊन संपाची हाक दिली आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी याचे परिणाम पाहायला मिळाले. नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्यांना लोक मेओ हॉस्पिटल म्हणतात, या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक इथं उपचारासाठी येतात. साधारण या ठिकाणची OPD साधारण 2000-2500च्या जवळपास रोजची असते. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतल्यानं त्याचा परिणाम पाहायला मिळाला. इथली आरोग्य यंत्रणा जी आहे कोलमडली याचे चित्र इथं पाहायला मिळाले. या ठिकाणी वर्ग 3 आणि वर्ग 4चे कर्मचारी साधारण 800च्या जवळपास आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथले कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने इथली आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करी जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने इथली आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र इथं पाहायला मिळाला. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यामध्ये संप पुकारलेला आहे. त्या संपामध्ये हिंगोली जिल्ह्यात देखील 7 ते 8 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत आणि एकूण 17 संघटना संपामध्ये सहभागी झाले आहेत. आरोग्य कर्मचारी असेल, शिक्षकीय कर्मचारी असेल, सरकारी कर्मचारी देखील त्या संपामध्ये सहभागी झाले आहेत. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी या संपर्कांनी केलेली आहे. जोपर्यंत आमची जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार देखील या संपर्कांनी घेतलेला आहे. यानंतर मराठी साहित्य क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठी साहित्य संमेलनासाठी 2 कोटींचं अनुदान जाहीर करण्यात येत आहे. 50 लाखांवरून 2 कोटींपर्यंत आता अनुदान हे वाढणार आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये हा प्रस्ताव आता मांडला जाणार आहे. तर मराठी साहित्य क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. मराठी साहित्य संमेलनासाठी 2 कोटींचं अनुदान देण्यात येणार आहे. 50 लाखांवरून 2 कोटींपर्यंत अनुदान वाढवलं जाणार आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. यानंतर घेऊया उर्वरित बातम्यांचा आढावा. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आजपासून गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. आजपासून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आहेत ते बेमुदत संपावर गेलेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीला धरून हा जो आहे उपोषण आणि संप जो आहे तो सुरू आहे. शासन ज्यापर्यंत आपली मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहणार असल्याचा पवित्रा सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. मुख्य म्हणजे यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक जे नागरिक आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बहुतेक कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून येत असून काही कार्यालयामध्ये कुलूपसुद्धा दिसून आलेले आहेत. यामुळे नागरिकांनी कार्यालयाचे चक्रा मारून त्यांचे कार्यालयीन कामे जे आहे ते खोळंबत असल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात सध्या दिसून येत आहे. कल्याणमधील प्रसिद्ध असलेल्या सदानंद चौकात रस्त्याचं काम चालू आहे. मात्र याच रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ सुद्धा उडत आहे. या धुळीचा त्रास तेथील प्रवासी असतील, नागरिक असतील यांना होतोय. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा वाढताना दिसत आहे. दुसरीकडे धुळीचा त्रास होतोय. त्यामुळे प्रशासन इकडे लक्ष देणार का हे पाहावं लागेल. संपूर्ण राज्यामध्ये आज सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि या संपालाच पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील या संपाला पाठिंबा दिलेला आहे. आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. जुनी पेन्शन लागू करा आणि विविध मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली आणि या संपामुळे एकंदरीतच पाहिलं तर संपूर्ण शासकीय कार्यालय ओस पडलेली आहेत. राज्यातील आरोग्य विभागातील परिचारिका आणि परिचारक यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात याव्या या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारक आणि परिचारिका ह्या बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपाचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा रुग्णालयातील जवळपास 260 कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत. मागील काळात झालेल्या आंदोलनात सरकारसोबत झालेली चर्चा आणि त्यातून मिळालेल्या आश्वासना अजूनही पूर्ती झालेली नसल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. एकूणच आरोग्य विभागातील या बेमुदत संपामुळे जिल्हा रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था प्रभावित होणार आहे हे मात्र निश्चित आहे. दररोजच्या जेवणामध्ये भाजीमध्ये वापरणाऱ्या फोडणीतील लसूण हा महागला आहे. त्यामुळे लसणाची फोडणी महागलेली पाहायला मिळत आहे. कारण नवी मुंबईतील APMC भाजीपाला मार्केटमध्ये लसूण हा 1 किलोसाठी 300 ते 350 रुपये किलोने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारामध्ये 400 ते 450 रुपये लसणाला भाव मिळत आहे. त्यामुळे लसणाचे भाव चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहे. लसणाचे भाव गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागलेली पाहायला मिळते. मात्र नवी मुंबईतील APMC भाजीपाला मार्केटमध्ये लसणाच्या व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये हे भाव असेच चढे राहतील. मात्र जेव्हा नवीन लसणाची आवक सुरू होईल तेव्हा लसणाच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक मानला जाणारा हरभरा हा नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची लागवड केली जाते. जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा 1,53,000 हेक्टरवरील हरभऱ्याची लागवड केली आहे. अवकाळी पावसाने काही ठिकाणी हरभऱ्याचं नुकसान झालं असेल तरी काही तालुक्यांमध्ये हरभरा हा चांगला उगवला आहे. हरभऱ्याचा पेरा अधिक असल्याने हरभऱ्याचं बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. हरभऱ्याला यंदा नांदेड जिल्ह्यामध्ये 40 ते 50 प्रति किलो भाव मिळत असल्याने हरभरा उत्पादक शेतकरी आता चांगलाच आनंदित झाला आहे. तब्बल 6 महिन्याच्या कालावधीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यामध्ये हत्तीच्या कडपाने एंट्री केली आहे. तर या हत्तीच्या कडपाने बर्नोली शेत शिवारात एंट्री केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील धान पिकाची अक्षरशः नासधूस केली आहे. तर बर्नोली गावाजवळीलच परिसरामध्ये या हत्तीच्या कडपाने अक्षरशः धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, त्याचबरोबर शेतकरी हा शेत बांधावर जाण्यासाठी बजावत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसान केलेल्या हत्तीच्या कडपाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे. त्यामुळे वन विभाग आता कोणत्या प्रकारची नुकसान भरपाई यांना देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. सुरुवातीला पाऊस कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पिके जगवली. मात्र आता कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीमुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ज्या शेतकऱ्यांना एकरी 7 ते 8 क्विंटल कापूस यायचा त्यांच्या घरात सद्यस्थितीला 1.5 ते 2 क्विंटलच कापूस आला आहे. गुलाबी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झाला आहे. तसेच दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सध्या चांगल्या कापसाला 6 ते 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळतोय. तर गुलाबी बोंडअळीमुळे प्रभावित झालेल्या कापसाला केवळ 4 ते 5 हजार रुपये क्विंटल इतकाच दर दिला जात आहे. त्यामुळे किमान 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर कापसाला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.